तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचं स्वागत समारंभ जो आहे मुंबईत पार पडला. अशा वेळेला दिग्गज नेते सगळेच प्रसाद लाडांच्या स्वागत समारंभ त्यांच्या मुलाच्या सगळेच झाडून आले होते. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा स्वागत समारंभाला हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळेला संदीप नाईक भाजपाने उमेदवारी त्यांना नाकारली त्यावेळेला मंदा म्हात्रेंना तिकीट मिळालं. अशा वेळेला प्रचाराच्या वेळेला प्रसाद लाड यांनी जे आहे टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा वेळेला प्रसाद लाड यांनी संदीप नाईक जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभे राहिले होते त्यावेळेला टीका करण्याचा प्रयत्न प्रसाद लाड यांनी केला. खालच्या पातळीवर टीका संदीप नाईकांवर केली आणि त्यावेळेला 2-3 वेळा संदीप नाईकांचा समाचार घेण्याचा प्रयत्न प्रसाद लाड यांनी केला. मात्र गणेश नाईक यांनी कार्यक्रमाला स्वागत समारंभाला हजेरी लावली, म्हणजेच आपल्या मुलाच्या टीका टिप्पणी केली. मात्र गणेश नाईक दिलदारपणा जो आहे तो या निमित्ताने आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे राजकारणामध्ये दिलदारपणा जपण्याचं काम जे आहे ते गणेश नाईक करताना दिसून येत आहे. कारण आपल्या मुलाच्या त्यावेळी प्रसाद लाडांनी टीका टिप्पणी केली, खालच्या पातळीवर संदीप नाईकांवर टीका करण्यात आली होती. त्यांना वेगवेगळ्या भाषेत समाचार संदीप नाईकांचा घेतला होता आणि मंदा म्हात्रेंच्या मदतीला प्रसाद लाड धावले होते. अशा वेळेला आपल्या मुलाच्या पराभूतला हे सगळे नेते होते. मात्र तरी राजकीय दिलदारपणा दाखवण्याचा प्रयत्न जो आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी जपलेला आहे आणि राजकारणामध्ये सर्व विचार केला. आजही आपण सभागृहामध्ये पाहतो गणेश नाईकांचं सर्वच पक्षांशी जे आहे तो दिलदारपणा, सगळ्यांचे राजकीय घनिष्ठ संबंध अधिवेशना काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मूळ मुद्दा ज्यावेळी वाघांच्या प्रश्नांवर चर्चा झाली, मात्र वाघाने अनेकांचे बळी घेतले. मात्र त्यावेळेला सभागृह खरं दणदणून सोडायला विरोधी पक्षांनी पाहिजे होतं, मात्र तसं केलं नाही का? कारण गणेश नाईक राज्याचे वनमंत्री आहेत आणि सगळ्याच राजकीय काँग्रेसचे नेते बोलले, अजित पवार गटाचे बोलले, ठाकरे गटाचे अनिल परब बोलले. त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी गणेश नाईकांच्या मदतीला धावलेले आहेत किंवा गणेश नाईक जे करतायत कामाचे नाना पटोले बोलले, अनिल परब बोलले, भास्कर जाधव बोलले. त्यामुळे निलेश राणे सोडून सगळ्यांनी गणेश नाईकांची बाजू लावण्याचा प्रयत्न केलाय. गणेश नाईकांच्या कामाचं कौतुक केलंय. त्यामुळे राजकारणामध्ये गणेश नाईकांचा दिलदारपणा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सर्वसमावेश जे आहेत गणेश नाईक प्रत्येक राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध राहिलेला आहे. विशेषतः संजय राऊत सुद्धा अनेकदा गणेश नाईकांचं कौतुक करतात. राज ठाकरेंनी सुद्धा गणेश नाईकांचा सभेच्या वेळेला उल्लेख केला होता. त्यामुळे वन खात्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर जे यांचं गणेश नाईकांचं कौतुक केलं जातं. त्यामुळे गणेश नाईकांचं कामगिरी या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे वन खात्यामध्ये बदल करण्याचं काम राज्याचे वनमंत्री करतायत हे मात्र नक्की आहे आणि त्यांचा दिलदारपणाचा हा गुण महत्वाचा अधोरेखित करावासा वाटला. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.